विदर्भ वगळता राज्यभरात आजपासून शाळा सुरू। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालघरमधील दुर्वेस येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांचं करणार स्वागत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातील कोडोली तर उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीतील काटेवाडी येथील शाळेत विद्यार्थ्यांचं स्वागत करणार। शालेय विद्यार्थ्यांना आजपासून एसटीचा पास शाळेतच मिळणार। विद्यार्थ्यांसाठी आजपासून विशेष मोहीम सुरू। शाळा आणि महाविद्यालयांनी दिलेल्या नावाच्या यादीनुसार एसटी कर्मचारी शाळेत पास पोहोचवणार। जळगाव जिल्ह्यातील 3300 शाळांची घंटा वाजली। शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं ढोल ताशांच्या गजरात गुलाब पुष्प देत स्वागत। वाशिममधील शेलूबाजार येथील एसआर कॉन्व्हेंट स्कूलमध्ये पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचं जल्लोषात स्वागत। शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन आणि औक्षण करून स्वागत। नाशिकमध्ये रचना विद्यालयात विद्यार्थ्यांचं पारंपरिक पद्धतीनं स्वागत। पारंपरिक वाद्य वाजवत पारंपरिक वेशभूषा करून आलेल्या विद्यार्थ्यांचं स्वागत। एमएसटी सीईटीचा आज निकाल। विद्यार्थ्यांना सीईटी सेलच्या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार। मुंबईत आझाद मैदानावर आशा सेविका आजपासून आंदोलन करणार। विविध मागण्यांसाठी आशा सेविकांचं आंदोलन। बुलढाण्यात नीरव आणि कोरडी नदीवरील सुरू असलेलं सिमेंट बंधाऱ्याचं काम निकृष्ट। स्थानिकांचा आरोप, खामगाव जलसंधारण विभागाचं मात्र दुर्लक्ष। नागपुरात सेमिनरी हिल्स भागात आजपासून 3 दिवस सकाळी वीज बंद राहणार। नवीन ट्रान्सफॉर्मर चार्जिंगच्या कामासाठी महावितरणचा निर्णय। परभणीत 20 वर्षीय तरुणी बेपत्ता। शौचालयाला जात असल्याचं कारण देत तरुणी बेपत्ता। नातेवाईकांकडून पोलिसात हरवल्याची नोंद दाखल। बुलढाण्यातील शेगाव एसटी आगारात 5 नवीन एसटी बस दाखल। बसमुळे प्रवाशांना मोठा दिलासा। बुलढाण्यातील आदिवासी भागात 75 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर वीज पुरवठा। वडगाव गड भागातील वीज पुरवठ्याची समस्या अखेर सुटली। सातारा नगर परिषदेच्या पार्किंगची झाली कचरा कुंडी। राखीव पार्किंगच्या जागेवर कचऱ्याचा खच। परिसरात दुर्गंधी आणि अस्वच्छतेचं साम्राज्य। परभणीत शासकीय रुग्णालयात संसर्गजन्य विभागात 3 दिवसांपासून श्वानाचा वावर। विभागातील रुग्णांना श्वानामुळे त्रास। प्रशासनाकडून ठोस कारवाई न केल्याचा आरोप। कोल्हापूर गारगोटी मार्गावर झाड पडल्यानं वाहतूक बंद। मार्गावरील वाहतूक पर्याय मार्गानं वळवली। जेसीबी आणि कटरच्या सहाय्याने झाड मार्गावर हटवण्याचं काम सुरू। बीडच्या गेवराई तालुक्यात अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर ताब्यात। ट्रॅक्टरसह 7 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त। जालन्यात संत मुक्ताबाईंची पालखी दाखल। जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल या जयघोषाने परिसर दुमदुमला। मुक्ताई पालखी सोहळ्याचं यंदाचं 317वं वर्ष। 1,500 भाविक पालखी सोहळ्यात सहभागी। रेणुका देवीच्या माहूर गडावर भक्तांची गर्दी। सुट्टीचा दिवस असल्याने संपूर्ण माहूर गड गजबजून गेलाय। वाशीमधून संत झोलेबाबा महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ। पालखीचं यंदाचं 11वं वर्ष। चिखली झोलेबाबा मंदिरात पारंपरिक पूजा आणि भजनानंतर पालखीचं प्रस्थान। बडगुजर यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून झालेली हकालपट्टीनंतर सुधाकर बडगुजर भाजपमध्ये जाणार। उद्या भाजपमध्ये पक्षप्रवेश होण्याची शक्यता। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेचे विभाग प्रमुख आणि शाखा प्रमुखांच्या बैठका। मुंबई महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी कामाला लागा। उद्धव ठाकरेंच्या शाखा प्रमुखांना सूचना। माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वात सभा। बारामतीच्या मळद, डोरलेवाडी, मेखळी, निरावागज गावात होणार जाहीर सभा। कोल्हापुरात इचलकरंजीत मनसेचा महापालिकेवर मोर्चा। प्रभाग क्रमांक 16 मधील विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मोर्चा। लवकरात लवकर उपाययोजना करण्याचं पालिका उपायुक्तांचं आश्वासन। गडचिरोलीत आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण। तेलंगणाला जोडणाऱ्या बायपास मार्गाच्या कामाचा शुभारंभ। यावेळी विविध प्रजातींच्या रोपट्यांचं वृक्षारोपण। परभणीत आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरपीआयच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचं आयोजन। निवडणुकीत महायुतीनं विश्वासात घेतलं नाही तर दुसऱ्या पक्षासोबत युती करण्याचा अन्यथा स्वबळावर लढण्याचा निर्धार।
डोंबिवलीत 27 गावांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्यासाठी सर्वपक्ष हक्क संरक्षण संघर्ष समिती स्थापन. खासदार बाळामामा म्हात्रे समितीचे अध्यक्ष. 27 गावांचा निकाल लागल्यानंतरच कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका घेण्याची मागणी. मुंबईसह उपनगरात रात्रभर मुसळधार पाऊस. पुढील 2 ते 3 तास मुसळधार पाऊस राहण्याची शक्यता. दक्षिण मुंबईत सर्वाधिक पावसाची नोंद. हवामान विभागाची माहिती. मुंबईत जोरदार पावसामुळे लोकल ट्रेनची वाहतूक विस्कळीत. मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल ट्रेन 10 ते 15 मिनिटांच्या विलंबानं. मुंबईच्या गिरगाव परिसरात रस्ता खचून अडकली बस. 5 फूट खोल खड्ड्यात बस अडकली. मुसळधार पावसामुळे रस्ता खचल्याची घटना. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. रत्नागिरीत पावसाची जोरदार बॅटिंग. मुंबई गोवा महामार्गावर साचलं पाणी. काजळी, मुचकुंदी, वशिष्ठी नद्या सध्या उसळून वाहू लागल्यात. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यात धुवाधार पाऊस. 24 तासात 139 मिलीमीटर पावसाची नोंद. चंद्रपूरचं वढोली गाव 8 दिवसांपासून अंधारात. पहिल्याच पावसामुळे गावातील विजेचे खांब कोसळले. वारंवार पाठपुरवठा करूनही महावितरणचं दुर्लक्ष. ग्रामस्थांचा आरोप. कराड पाटण तालुक्यात रात्रभर मुसळधार पाऊस. जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांची भात पेरणीसाठी लगबग. कोयना धरण परिसरात पावसाचा जोर वाढला. मुंबईत मुसळधार पाऊस. पावसामुळे मुंबईच्या सायन्स सर्कल परिसरात साचलं पाणी. नागपूर जिल्ह्याला पावसाचा अलर्ट. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 17 ते 21 जून दरम्यान मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता. सिंधुदुर्गात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस. समुद्र किनाऱ्यावर वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किलोमीटर. जिल्ह्यातील अनेक भागात वीज पुरवठा खंडित. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची रिपरिप. राजाराम बंधाऱ्यासह 5 बंधारे पाण्याखाली. हवामान विभागाकडून कोल्हापूरला ग्रीन अलर्ट. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. आज उद्या कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अलर्ट. काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता. कोकण घाट क्षेत्रात जाण्यास पर्यटकांनी टाळावं. हवामान तज्ज्ञांचा पर्यटकांना सल्ला. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात दरड कोसळली. कशेडी बोगद्याच्या अलीकडे डोंगरावरील माती रस्त्यावर. घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. मुंबई गोवा महामार्गावर वाकेड या ठिकाणी दरड कोसळली. एका मार्गिकेवरील वाहतूक ठप्प. अतिवृष्टीमुळे संरक्षण भिंतीसह मातीचा ढिगारा रस्त्यावर. दरड हटवण्याचं काम सुरू. वाशिम तालुक्यातील आडोळी येथील पाणंद रस्त्याचं काम अद्याप रखडलं. पावसाळ्यात रस्त्याला तळ्याचं स्वरूप. प्रवास करताना शेतकऱ्यांना प्रचंड त्रास. प्रशासनानं दुर्लक्ष केल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी. रत्नागिरीत रात्रभर पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे संगमेश्वर तालुक्यात पूर परिस्थिती. मुंबई गोवा महामार्गावरच्या श्रद्धा हॉटेलला पाण्याचा वेढा. लॉजसह हॉटेलचं नुकसान. पुण्यात मुळशी तालुक्यात रात्रभर मुसळधार पाऊस. पावसामुळे पिरंगुटमधील स्मशानभूमी पाण्याखाली. तात्पुरता बांधलेला रस्ताही वाहून गेला. ओढ्यांना बंधाऱ्याचं स्वरूप. केरळमध्ये मुसळधार पाऊस. कोझिकोडच्या अनेक भागात साचलं पाणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.